आमचे श्रीमंगा विद्यालय निघोज. आम्ही इथे रात्री 2 वाजता सहलीला जाण्यासाठी आलो आहोत. मी आहे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी स्वरा लंके. आणि मी आहे 6वीची विद्यार्थिनी वेदिका संदीप गायकवाड. रात्रीचे 2 वाजले तरी अजून बस काय आल्या नाही. वाव स्वरा, लालपरी आली, ती पण 2 आल्या. चला तर मग आपण पण बसूया. स्वरा, हे तर बसायला लागले, आपण कधी जायचं बसायला? थांब जरा, आपला पण नंबर येईल. थोडं थांब. हो ना, आपल्याशिवाय काय बस निघतच नाही. हा, आता आपण मळगंगा देवीचं स्मरण करून पुढच्या रूटला जाण्यासाठी निघूयात. चला तर मग. सूरज, विनायक, चौतमल कार्तिक, देशपांडे तन्मय. आता तर मळगंगे मातेचे स्मरण पण झालं आहे. पवार सरांची हजेरी पण घेऊन झाली आहे. आता आमच्या ग्राउंडवरून एकविरा मातेचं दर्शन करायला गाड्या सुद्धा निघाल्या आहेत. वाव, किती सुंदर गुलाबी थंडी झाली आहे. वाव, मुलं तर नाचायला पण लागली. आता सूर्यनारायणाचं पण दर्शन झालं आपल्याला. अय्या, श्रुती सरांना काय म्हणते? फ्रेश होण्यासाठी गाड्या बस स्टँडवर थांबवल्या आहेत. स्वरात चल झालं थोड्याशा. नाचलं? साऊंड किती तुमच्या गाडीत? वेदिका, सकाळ सकाळ मुलांनी तो व्हिडिओ, रील्स, फोटो काढायला पण सुरुवात केली. आता आमच्या विद्यालयामधील डॅशिंग मुलगी श्रुती बघा. कसं आवरण? तुझ्यापेक्षा मोठा आहे तो, तुला कसं आवरण? रिपीट करायचं. आता सर्वजण झोपेतून उठले आहेत आणि पवार सर बघा किती बॉब्या खातेत. आणि आता आम्ही चाललोय एकविरा आईच्या दर्शनासाठी. वाव, आमचे ड्रायव्हर काकी किती छान गाडी चालवत आहे. स्वरांजली किती मस्तपणे पावडर लावित आहे. मुलींकडे आरसे आहेत, पावडर आहे, लिपस्टिक आहे. बघा ना किती नखरे करत आहेत. सहलीला आल्यावरती काहीतरी केस पण विचारत आहेत. नलिनी बघा घरच्यांसोबत पण बोलतीये. आणि सार्थक दादा, रविराज दादा, ते बघा ना कसे फोन दाखवत आहेत सरांना. वेदिका बघ ना, साईदादा आणि सोमदादा सकाळ सकाळ शेव खात आहे. बघ ना, इतर विद्यार्थी सरांना हात करत आहेत. ओमदादा तर झोपेतच खात आहे. बाकीचे मुलं निसर्गाचं किती छान वर्णन करत आहेत. काही मुलं डान्स करत आहेत. किती छान ना. देशपांडे दादा तर टॉवेल घेऊन डान्स करत आहे. कार्तिक दादा ते सर्वजण मागे बसले आहेत. साई दादा खूप वेडावानी करत आहे. काच लावून घ्या, काही मौल्य नसतो गेलं, शाळेची जिम्मेदारी राहणार नाही. ओके. आम्ही धावत आता गड चढत आहे आणि वरखडी सर आम्हाला देवीची काही माहिती सांगत आहे. आपण एकविरा आईच्या देवीच्या दर्शनाला चाललोय. कारण महादेवाची ती अवतार एकविरा देवी आणि आगरी कोळी समाजाचं म्हणजे जागृत असं देवस्थान असल्यामुळं आगरी समाज या ठिकाणी लाखो संख्येने या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतो. सरला कैर दे रे, कैर दे घ्या सर. डोंगर चढत असताना काही मुले फोटो, व्हिडिओ, काही तर खूप मज्जा करत आहेत. हो ना.
आणि काही ठिकाणी तर देवीचे सुंदर सुंदर फोटो, गजरे, हार, टोप्या, किती छान आहे ना ते स्वरा. हो ना, किती मस्त. बघ ना वेदिका, किती छान आईचा डोंगर आहे. हो ना, बघ ना किती कोरीव बारीक काम केलं आहे. डोंगर किती कोरलेला आहे, तिथं किती भारी भारी शिल्पकार वगैरे, किती छान आहे ना. हो ना, खरंच. देवीचा मुखवटा बघ ना. आणि हे सर्व बघून आपल्याला मोह काही आवरत नाहीये, त्यामुळे आपण देवीचं दर्शन करूया. तसं नाही, आता तर नृत्यच करूया. स्वरा बघ ना, पवार सर आणि झावरे सर किती गप्पा मारत चालले आहेत. हो ना, खरंच. डॉगी पण आता पिल्लांना दूध पाजत आहे. काही दादा तर इथे खरेदी करत आहेत, काही गॉगल वगैरे घेत आहेत. किती भारी खरेदी चालली आहे यांची. स्वरा आपण कधी करायची खरेदी? चल तर मग करूया आपण लगेचच. चल गड उतरूया थोडासा, मग करूया खरेदी. किती भारी कैऱ्या, बोरं, शेंगा, हे बघा कसे कैऱ्या खात आहेत. लॉकेट वगैरे किती छान आहे इथे स्वरा. हो ना. ह्या बघ कशा गप्पा मारतायत. आता सर्वजण एकविरा आईचे दर्शन घेऊन पुढच्या रूटसाठी निघालो आहोत. सर्वजण गाडीत बसून आणलेला खाऊ खात आहेत, काही कैऱ्या खात आहेत, काही बोरं खात आहेत. मुले आम्हाला बाय करत आहेत. स्वरा त्यांना बाय कर. बाय. स्वरा बघ ना, या मुलांना किती ऊत आलाय. एखादा मोडायचं एवढ्या मज्जा पाहिजे. हा ना. लोणावळा खंडाळा कलापुत. अगं काय चाललंय तुझं? अगं पुढे बघ ना, बोगदा किती मोठा आहे. अय्यो, मला तर वाटते सूर्यच मावळला. हो ना स्वरा, मला भीती पण वाटते आणि आनंद पण होतोय. बघ ना किती बारीक कोरला असेल हा, किती वेळ लागला असेल याला ग स्वरा. मला तर वाटते कधी याच्यातून बाहेर निघतोय आणि कधी गाण्यांच्या भेंड्या खेळते. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ए नाम तो बता, नाम तो बता, तेरा काम तो बता. माँ मुझे दिखाई नहीं दे रहा माँ मैं अंधा हो गया माँ. आता आम्ही पोहोचलो आहे महडमध्ये. सर्वजण रांगेत गणपतीचं दर्शन करायला निघालो आहोत. चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी आहे ना वेदिका? हो ना ग, किती सुंदर दिसतोय. मला तर प्रसन्नच वाटतंय स्वरा. गणपती बाप्पा मोरया. चल मग एखादं गाणं बोलूया. चल तर मग. युले युले डोळे माझ्या बाप्पाचे, हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे. युले युले डोळे माझ्या बाप्पाचे, हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे. मऊ मऊ गाल त्याची रेशमी शाल, बघताना बाप्पा तुझ्या उरे गुलाल. माझा लाडका रे बाप्पा, हाय रे भारी. सर्व विद्यार्थी पाण्याच्या ऐवजी तर सरबत पितात. हा ना, बघ ना स्वरा, इथे बघ ना किती चिंचा, बोरं, पेरू बघ किती मोठं मोठं आलेत. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं स्वरा. माझ्या पण.
स्वरा चतुर्थी असल्यामुळे महडच्या गणपतीचं दर्शन पण झालंय. आता पालीच्या गणपतीच्या दर्शनाला जाऊ. फिर देर किस बात की, चलो फिर. मला तर खूप भूक लागली वेदिका. पालीच्या आधी गणपतीला काहीतरी खाऊ जाऊ. अगं मग डबे तर उघड. आपण आणलेल्या भाकऱ्या, चपाती, चटणी, पवार सरांनी तर लाडू पण आणलेत, पण ते वाटप करत आहेत. चला तर मग जेवण झालं, गाडीत बसे. हा दादा काय म्हणतोय आता? मस्त जेवण झाले. इथून टाकून गाडी काढा आणि दर्शन सुद्धा झाले. पण कस काय वाटतं आतापर्यंत? एक नंबर वाटते. पण इथून गरम झालेले, लय गरम झाले. गाडी काढा. निघणार आहे आता, हे का जेवले सगळं निघणारच आहे ना. नाही सर, टपक्यात गाडी काढा. लय 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 गरम कपडे किती आणला तू? 2-3 ड्रेस ही कोणती स्टाईल आहे ही? गावठी बंगाली स्टाईल आहे सर, ती बंगाली. गावठी स्टाईल. आणि पैसे किती आणले सहलीला? 5 रुपये. आणि काय घेतला? आता मी दोन गळ्यातले एक कानातले घेतले आणि एक कानातला घेतला आणि दोन चिक्कीचे बॉक्स घेतले, एक प्रसाद घेतला, अजून एवढंच घेतलं. आणि मग अशी गाठ पाहिला का गाठ? हा लय मस्त होता. कोणता गाठ? माकडं होती लई सारी. नाही नाही, गाठ कोणता होता बघा मगाशी? मला हा, लोणावळा घाट. आणि बोगदा पाहिला का? हा बोगदा पाहिला. बोगदा त्याच्या आधी पाहिला का? हा लय वेळा पाहिला त्याचा. कुठं? मुंबईला जातानी, पनवेलला जातानी, येतानी. स्वरा आपण पालीला तर पोहोचलो. आता गणपतीचं दर्शन कधी घ्यायचं? चल आता सर लोक सांगतील तेव्हा रांगा करूया आणि गणपतीच्या दर्शनाला जाऊया. चल चल पटापट चल. गणपतीच्या मूर्त्या किती भारी आहेत स्वरा. आता तर दिंडी पण आली आहे. वाव. पालीचं मंदिर किती छान आहे. दर्शन घे वेदिका. हो हो घेते ना. गणपती बाप्पा मोरया. स्वरा हे बघ काय इथे. अरे ते तर कासव आहे. स्वरा कासव बघ ना, उन्हाला येऊन बसलेत. काही तर पोहत पण आहेत आणि बाहेरचे लोक बघ किती आनंद घेत आहेत. मी तर पहिल्यांदाच पाहिलेत बाई कासव. स्वरा तू याच्या आधी पाहिलेत का कधी? नाही अगं, मी फक्त टीव्हीत बघितले. आज फर्स्ट टाइम मी जवळून बघितले. मी पण ना. स्वरा पवार सर बघ विद्यार्थ्यांना घेऊन चालले आहेत बसमध्ये. हो, काही काही नाही किती छानपणे खरेदी केलेली आहे. प्रसाद घेतलाय घरच्यांसाठी. बघ ना किती सुंदर गळ्यातले आहेत, नेकलेस आहेत, पण खूप आहेत महाग बाई. ह्या बघ किती भारी पर्स घेतल्या त्यांनी. ओम दादा आणि कृष्णा दादा किती छानपणे पेरू घेत आहे. मला तर खूप ताण लागली. चल ना आपण जावरे सरांकडे जाऊया मग. चल तर मग. सर आम्हाला प्लीज सरबत पाजाल का? का नाही पाजणार सर, तर आपलेच आहे. हे काळं काय आहे त्या याच्यात? अगं स्वरा तो सब्जा आहे, त्यांनी पोट साफ होतं पूर्ण. हो का? स्वरा बघ ना सरांनी किती भारी जोक मारलाय. हसून हसून तर माझं पोटच दुखायला लागलं. हो ना. स्वरा पटकनी चल बसमध्ये बसायला, नाही तर आपण दोघी इथेच राहू. हो ना. तो देशपांडे दादा बघ कसा पदर घेऊन नाचतोय डोक्यात.
आणि आता हिचे काही प्रश्न येईल तर खूपच प्रश्न पडतात. चला ऐकू याचे प्रश्न. जेव्हा लग्नाच्या वेळेस जातो तेव्हा हे तिन्हीच्या तिन्ही लिहायचं का एकच लिहायचं त्यांचं? तिन्ही पण बॅटरी घेऊन जायचं. आणि मग समजा तिथं तिन्हीच्या तिन्ही बॅटऱ्या उतरल्या त्या आतमध्ये कानाला लावायची तर मग एक उतरली का लगेच एक चार्जिंग लावायची. आणि तिथं बोर्डच नसायचं. 3 बॅटऱ्यांमध्ये पूर्ण लग्न होतं ना पण. समजा लग्न 2 दिवसाचं असलं आता तुम्ही तिथून मुक्कामाला असले तर तिथं लग्न आहे तिथं लाइटिंग असणारच ना का अंधारात लग्न होईल. तिथं लाइटिंग सोय असतेच ना त्याच्यामुळे मग 3 बॅटऱ्यांमध्ये असं आपला समजा कार्यक्रम तुम्ही त्यांचं चार्जर न्यायचे नसाले तर 3 बॅटऱ्यांमध्ये होतंय. पण जर असं लक्षात आलं चार्जरची गरज आहे तर कोणाला तरी फोन करून बोलायचं मला चार्जर घेऊन ये लागत. मग कोणी नसलंच तर आज घरी घेऊन यायला. मग ती इच्छा अशी आहे का सगळीकडून अडचणच निर्माण झाली पाहिजे. मग काय करणार? मान्य श्री दिलीप सर पवार जे आमच्या नृत्यामध्ये सहभागी झाले यांचंही मी दोन्ही परिवारच्या वतीने सरचे स्वागत करतो. व्यवस्थापक माननीय श्री परमपूज्य हरिभक्त पारायण किसन महाराज वरकडे हेही या आपल्या शैक्षणिक सहलीचा आनंद घेतात आणि तसेच आमचे ज्येष्ठ कला शिक्षक नवनाथ सर जावरे हेही उपस्थित झालेत. हे या शैक्षणिक सहलीचा आनंद घेतात. हे बघून आम्हाला अतिशय आनंद आलेला आहे. त्याप्रमाणे आपले सर्व विद्यार्थी बांधव बहिणी काय बहिणी आणि भगिनींनो आपण सर्व या सहलीच्या निमित्ताने एकत्र आलात तरी मी आपण सर्वांचं श्रीमळंगा विद्यालय इंटरनॅशनल स्कूल निगोजच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. बघ ना तन्मय दादा किती भारी हसवतोय सगळ्यांनाच. ते तर जाऊ दे पुढे बघ माकडं आली माकडं. किती सारे माकडं आहेत ती स्वरा. रेल्वे आली बघ रेल्वे किती मोठी रेल्वे. त्याच्यात किती डबे असतील स्वरा तुला काही अंदाज आहे का? नाही ग. शाळेत आपल्याला शिकवतात सर की अरबी समुद्राबद्दल खूप माहिती सांगतात. आज आपण प्रत्यक्ष ते अरबी समुद्र बघतोय. हो ना ती काय झाडी आहे काय डोंगर आहे काय समुद्र आहे. वा 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 वा. आपण पोचले काशीद बीचवर. किती छान आहे ना. चल मग. वाव किती मोठा समुद्र आहे. सर लोक पण मज्जा करत आहेत मुलं पण मज्जा करत आहेत. बघ स्वरा किती भारी आहे. मुली तर किती निसर्गाचा आनंद घेत आहेत. स्वरा चल तर मग एक गाणं होऊन जाऊ दे. गाणं काय नाचूया आपण. चल.
जमिनीत पडणं आणि पाण्यावर पडणं किती फरक आहे ना वेदिका. हो ना मला तर खूपच मजा आली. मी तर समुद्रात डायरेक्ट आंघोळच केली. स्वरा, आपली शाळा समुद्राजवळ पाहिजे होती. वंडरफुल. पवार सरांनी काय ग्रँड एंट्री मारली आहे स्वरा, बघ ग. हो ना, शेवटी आपल्या झावरे सरांनी व्हिडिओ काढले. हो ना, असं वाटतंय आता सर्व मुलं समुद्र उचलून आपल्या शाळेतच आणताय असं वाटतंय. खरंच की. ते बघ स्वरा, झावरे सर किती पळत आहेत. त्यांचा मोह आवरला नाही, त्यामुळे त्यांनी कॅमेरा विद्यार्थ्यांकडे दिला आणि त्यांचा व्हिडिओ काढायला लावला. बाई, हा काय प्रकार. आता तर अंधार पण पडायला लागलाय. आता तर चला आपण बसमध्ये जाऊन बसूया. अय्या, नेहा दीदी आणि तिच्या मैत्रिणी किती छान बरे केस सुकत आहे. त्यांची केस तर आता सुकून पण झाली. चला तर मग आता चहा पिऊया. सगळेजण चहा प्यायला आले आहेत. अगं स्वरा, हे बघ ना, कार्तिक दादा आणि सूरज दादानी ट्रेंडिंग रील काढली आहे. त्यांनी हातात हात दिलाय आणि वरून चहा ओतलाय. बघ ना, हातच पळून घेतलाय त्यांनी. बापरे. चला तर आता दिव्या आगारमध्ये आपण मुक्कामाला राहूया स्वरा. चला आपापल्या बॅगे घेऊन चला मुक्कामासाठी. मुलींना स्वतंत्र व्यवस्था तर मुलांना स्वतंत्र व्यवस्था आहे. राहिलेली भाजी आणि भाकरी खाऊन घ्या झोपून सर्व मुलं. मला तर काही झोपच यायची नाही बाई. हा ना. गुड मॉर्निंग स्वरा. गुड मॉर्निंग वेदिका. आता सर्व मुलं आवरून ड्रेस वगैरे नवीन घालून डबल एकदा समुद्रावर चाललेत स्वरा. हो ना, चल ना मग आपण पण जाऊया. हो ना, मला तर खूप घाई झाली आहे डबल जायची. नारळीची झाडं आणि सुपारीची झाडे किती छान छान आहे. हे बघ समुद्र, दिद्या बघ किती मज्जा करत आहेत. आपण पण करूया, चल. काल मुलांनी भारी एंट्री केली, पण मुली थोड्याच मागे राहत आहेत. मुलींनी पण आज एकदम भारी ऍक्टिंग केली. काही जणी कॉलरला हात लावतात, काही जणी गॉगलला हात लावतात, तर काही जण बायावरती करून चालत येतात. बघा, वेदिका आणि साविजास काय यांची प्री वेडिंगच चाललेली आहे. आता दिद्या बघा किती भारी पोज देत आहेत. तर बघा मुली किती भारी आमच्या शाळेचं नाव काढत आहेत. आम्ही पण खूप मज्जा केली याच्यात. बघा, इयत्ताच्या 6वीच्या मुली किती भारी पळत येत आहेत. चला तर मग आपण एक आनंदाचं गाणं बोलूया. बोलूया नाही, नाचून बोलूया. चला तर मग. स्वरा, हे बघ ना, हे तिघं तर समुद्राच्या काठी विहीरच खांदायला लागलेत ग. हो ना, साईदाराला मुलींनी काहीतरी बोलली म्हणून साईदारा त्यांच्या मागे तर चिखल घेऊनच पळाला. अगं बघ ना, तो किती रागात आहे. हो ना, बघ. त्याने तर तो चिखल फेकून पण मारला त्यांना. हो ना. काय काय मजा केली बरं? काय मजा केली? नाश्ता केला का? नाश्ता आणि आंघोळी केला का? आंघोळी कधी करणार आहे? कधी? हाय सावी. कुठे फिरताय तुम्ही दोघी जणी? चलिये आपण तिघी या सगळ्यांना सहलीची गंमत सांगूया थोडीशी. आधी आपण नाश्ता करून घेऊया. ओके. हा, चला. वरकड सरांना तर खूपच
लागली वाटते. हो ना, सरांनी तर 3 प्लेटा खाल्ल्यात. हा ना ग, सरांचा नाश्ता म्हणजे जेवणच आहे. चला आता नाश्ता करून झालाय. जावळे सर आणि पवार सर हरिहरेश्वरच्या दर्शनासाठी निघाले आहेत. चला आता पटापटा गाडीत बसून सरांना बाय करा बरं. बाय. चला एकदा परत मळगंगेचं स्मरण करूया. सावी, किती मोठा समुद्र येतो आणि नजारा तर बघ कसला भारी दिसतोय. हो ना, किती छान नारळाची झाडं, किती मोठा समुद्र. मी मगाच्या दुरून गाडीतून बघते, नुसता हा समुद्र किनाराच दिसतोय. बापरे, एवढा मोठा समुद्र तर मी कधी आयुष्यात बघितलं नाही. सगळीकडे पाणीच पाणी. जे वरडात ना त्यांना ओली खोकीत घेणार. मुलं किती सरांना त्रास देतात ते. किती धिंगामस्ती करतात ते. सावी, स्वरा, आता सरांचा राग काय आवरतच नाही बाई. बाई, बापरे बाप. आता कसे शांत झाले. आता मुलं तर सगळे शिस्तीत आणि रांगेतच चाललेत. हे नाही, किती शिस्तीचं पालन करतायत ते. ह्या दिद्या बघ कशा चालल्या आहेत. इथला परिसर किती छान आहे. वाव, किती छान आहे हे मंदिर. प्रथमतः आपण इथे कालभैरवनाथाचे दर्शन घेऊया. आता सर्व मुलं रांगेत हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायला चालले आहेत. माने सर आणि पवार सरांचं दर्शन झालं आहे. खूप छान झालेलं आहे. आता आमच्या विद्यालयाच्या मुली भोळ्या शंकराची प्रार्थना करत आहेत. ती थोडी ऐकून जा फक्त. आता शंकराची घोषणा पण झाली. आता मंदिराच्या पाठीमागचा समुद्र पाहूया. चला चला, पळा लवकर. फक्त एवढंच काम करा, सावकाश चला, नाही तर कोणीतरी पडेल. वाव, किती सुंदर आहे नजारा. सावी आणि स्वरा, जरा जपून चाला आणि हातात हात घेऊन चाला. किती खोल आहे हे. खोल आहे पण छान आहे. पुढे बघून चल. अरे वेदिका, इथलचं हे दगडे बघ ना. इकडचे दगडे बघून तर मला निकोज गावच्या रांजणखळग्याचे दगडच आठवले. कसं झालं असेल बरं हे? अगं, पावसाळ्यात हे पाणी या दगडांना आदळत असेल, त्यामुळे झाले असेल. बापरे, 8वीची नेहा दीदी बघ ना, शंकराचं किती भारी स्मरण करतीये. सगळा निसर्ग बघून सगळे आता आनंदात चालले आहेत. हो ना, सर्व मुले फोटो, रील्स, व्हिडिओ काढत आहेत. सगळेजण किती निसर्गाचा आनंद घेत आहेत. 10वीचे दादा ते तर अजून मागच आहेत. त्यांना असं वाटतं इथून जावंच नाही. वाव! अगं बघ ना, अजून झावरे सर मागच आहे. अगं बाई, मी पाहिलंच नाही. आपण घाई केली का थोडं पुढे यायची? आता या मुलांचं युनिक गाणं ऐकू थोडं. डोंगराची हवन
अगं बघ ना, इथे किती छान दत्ताची मूर्ती आहे, शंकराची पिंड पण आहे. अगं मला तर खूप तहान लागली. अगं तिकडे बघ, दीक्षा दिदीन ते आता लगेच नारळ पाणी पण प्यायला लागले. सावी, इथे बर्फाचा गोळा पण आहे, चल आपण खायला जाऊ. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलंय. वाव. चला चला, आता सगळे बसकडे चाललेत, आपण पण जाऊया. अगं थांब, तिकडे खरेदी पण करीत आहे. खरंच ना, किती भारी होते हे क्षण. वाव, इथला परिसर तर किती भारी आहे. अय्या, आता मुलं तर आईस्क्रीम पण खायला लागली. आईस्क्रीम वाल्याची तर सगळीच आईस्क्रीम संपायला आली. अरे तिकडे बघा, झावरी सर पण आईस्क्रीम खातायत. कुठं जायचं आता? आता रायगड रायगड किती वाजेपर्यंत जायचं? 3 वाजेपर्यंत आपण रायगडात जाणार. चला आता आपण आपल्या राजाच्या दर्शनासाठी जाऊया. कुठं ग? अगं वेडे, रायगडावर. ए बघा बघा, एक गेली, दुसरी गेली, अरे तिसरी पण गेली, अरे बापरे चौथी पण गेली. एका पाठोपाठ 4 गाड्या गेल्यात. त्या गाड्यातील सर्व मुली किती ओरडत आहे बाई. त्या गाड्यातली ओरडतायत, आपली शाळेतली मुलं कसं काय शांत राहतील? ते बघ किती ओरडतायत. हो ना. अगं रायगड अजून किती लांब आहे आणि मुलं तर आताच झोपी गेले. 5वीचा मतीन तर असं वाटते मानच मोडतोय. आणि हा बघा, सम्राट कसा झोपलाय. साईदादा तर तोंड उघडं ठेवून झोपलाय. हा ना, हे मुलं बघा कसे विचित्र झोपलेत. बाई, खूपच दमले वाटते पाण्यात. हो ना, आणि वरकडे सरांची झोप तर म्हणजे बापरे. अशा अवस्थेत मुलांना झोपच कशी लागते ग. जाता जाता आपण आता 5वीच्या मुलींकडून शिवाजी महाराजांचा पाळणा ऐकूया. चंद्र कसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र कसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. कसली वळण आहेत राव, भयंकर. बघ ना स्वारा, मला तर असं वाटते मी पडते की काय. हो ना, माझ्या पोटातलं तर पाणीच हलायला लागलं. अगं मैत्रिणींनो, इथं रात्री किती भीती वाटत असेल ग. मला तर आताच खूप भीती वाटतेय. तुला कुठे पण जायचं असलं की भीतीच वाटते. मला तर खूप भूक लागली वेदिका. साईदादांनी रविदादा बघा कसं पॅटीस खातायत. अरे लिंबे सर तर वडे तळतायत, पॅटीस तळतायत, त्या आचार्यांना खूप मदत करतायत. बघा ना, 7वीच्या पोरींना तर खूपच भूक लागली वाटतंय. वेदिका बघ ना, वरीकडे वाचतायत. मग झावले सरकस काय गप्पा राहतील, त्यांनी पण ते किती भारी नाचतायत. किती मज्जा ना. श्रुती बघा सरांचा डान्स कशी डोकं डोकं बघतीये खिडकीतून. बघ ना वेदिका, मला असं झालं आपण कधी रायगडवर जाऊ. हो ना, पण यातला रायगड कोणता? हो ना, ड्रायव्हर काकांना तर शब्बासकीच दिली पाहिजे. किती ओव्हर वर्ल्ड आहेत तरी गाडी घेऊन चाललेत ते. अरे गाडी थांबली, आता ही चढतच नाहीये. झावरे सरांनी आणि वरखडे सरांनी गाडीला ओटी लावून गाडी वरती चढवली. हे पहा पहा, इथूनच दूरवर रायगड दिसतोय. सावी, हे कोणतं गाव आहे? अगं आत्ताच नाही का गेलं पाचाड हे गाव. अच्छा. वेदिका, पूर्वीचे मावळे कसे चढत असतील ना हा गड. खरंच किती अवघड आहे ना. रायगड हा गड किती सुंदर दिसतोय ना. हो ना, मग मराठी राज्याची राजधानीच आहे ना ती. आता तर 3 वाजले, आपण पोहोचणार कधी?
अगो आपण येताना पायऱ्यांनी येऊ पण जाताना आपण रोपवेने जाऊ. रोपवे म्हणजे काय ग? हे बघ हे वरून जाते ना त्याला रोपवे म्हणतात. अगं ही तर रेल्वे गाडी वाटतीये. हवेतील रेल्वे गाडी. याला तर 4 डबे आहेत. आपण सगळे बसू का या 4 डब्यांमध्ये? मग आपण 50-50 करून जाऊ. बरोबर आहे, हा. चला आता रोपवे आले, बसा बरं लवकर जागा धरून, आपापले शीट धरून. सर्व मुलं किती आनंदाने रोपवे मध्ये बसत आहेत ना. बोला आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोपवेत बसले ते कोणी? पहिल्यांदाच बसले ना? अच्छा. आणि जर तुटल्यावर काय करता? स्वर्गात ना? टेक्नॉलॉजी भारी आहे ना. तुम्ही इकडे बघा बाहेर. So beautiful. So elegant. Just looking like a wow. वा वा. रोपवेला एवढं वजन कसं झेपत असेल ग? अगं टेक्नॉलॉजी आहे. एक रुपये वर गेली तर दुसरी खाली येते, असं कस काय? जाम धरून बस पडशील. आता आपण पोचलोय माझ्या राजाच्या रायगडावर. वाव! चला चला पळा. हाच माझ्या राजाचा तो राज दरबार. मला आता इथे काहीतरी बोलावंसं वाटतं. शब्दाची आन मला रक्तामंदी उसळ कापतलावा. शिवराया शब्दाची आन मला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू. जिंकून दाखवू भजतला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अगं हे काय आहे ग? अगं पूर्वी इथे बाजार भरत होता. इथे सर्व गोष्टी मिळत होत्या पूर्वीच्या काळी. अगो ते बघ दुसऱ्या शाळेची पण सहल आली वाटतं. सावी वेदिका, खरंच आपण किती उंचावर आलोय ना. हो ना. आपण टकमक टोकावर चाललोय पण घोषणा द्यायचा मोह काही गौरी दिदीला आवरेच ना, म्हणून तिने घोषणा द्यायला चालू केल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यश दादा कशा घोषणा देतोय बघा ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण तर आज आलोय म्हणून घाबरतोय. माकडं तर रोज राहतात, त्यांना नसेल का वाटत भीती? आज बघूया की आपण त्यांना भीती वाटते का नाही. हो. सर्व मुलं त्यांची छेड काढतायत पण ते काय कमी नाही, ते पण अंगावर धावून येत आहे. बापरे चला लवकर इथून नाही तर चावतील आपल्याला ते. आता अंधार पडायला लागलाय, चला आपण निघूया. मुलांनी तर सरांना लॉलीपॉप खायला दिलीये. या अंधार पडायला लागलाय, चला पटापटा गड उतरा. अजून आपल्याला खरेदी पण करायची आहे. आता आपण येऊन पोचलोय गडाच्या पायथ्याशी. बघा 8वीच्या मुलींनी तर डॉल घेतलाय. किती छान आहे ना. होला आता भूक लागली, रात्रीचं जेवण करूया, चला पटापट. हे हॉटेल रायगड दर्शन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी इथे जेवून घ्या. किती मस्त जेवण आहे इथे. जेवणात वाटाणा बटाटा, चपाती, पापड. अगं लोणचं विसरलीस ग तू. अय्या हा लोणचं पण. लोणचं तर विसरलीस, डाळ भात पण विसरली. अगो पोटभर जेवा, कारण की आता हा आपला शेवटचा रूट आहे, कारण की आपल्याला घरी जायचंय.
काही मुलं इतकी दमली की गाडीत झोपली आणि जेवायला पण आले नाही. जे आले त्यांनी मात्र पोटभर जेवण करा. हे जेवण शाळेतर्फे आहे, लाजू नका हा. ड्रायव्हर काका, तुम्ही पोटभर जेवून घ्या, तुम्हाला रात्रभर गाडी चालवायची आहे. मुलींचं पण जेवण झालं आणि मुलांचं पण सगळं जेवण झालं. मग आता जाता जाता थोडीशी शेवटची धम्माल मस्ती करूया. कसा वाटला आमच्या सहलीचा व्हिडिओ? सर्वांना बाय बाय.